महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे। आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केला आहे। बुधवारी तिन्ही पक्षातील नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत महायुतीच्या निर्णयाबाबत भाष्य केलं। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे उपस्थित होते। यावेळी मुख्य नेत्यांची गैरहजेरी लक्षवेधी ठरली। दरम्यान जागा वाटपासंदर्भात कोणतीच घोषणा यावेळी करण्यात आली नाही। जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत। 14 जानेवारीला एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेतले जाणार आहेत, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं। आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख आहे, शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहेत, हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। पण जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक अर्थाने समन्वय त्या ठिकाणी व्हावा आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशावेळचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत, मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी हे सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करतो आहोत। आपल्या मार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना, पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं या हेतूने आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केले आहे। राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वात म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून उभे दिसतील, इतकी ताकद आम्ही आमची महायुतीची तयार करतो आहे। महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेले आहे आणि म्हणून या सर्व बाबी तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, अगदी गाव पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचं एक संघटितपणे मनोमिलन, त्याच्यात मार्गक्रमण आणि त्याच मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल किंबहुना येणाऱ्या विधानसभा आणि इतरही ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये संघटितपणे मार्गक्रमण करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।